नमस्कार. सालीच रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत पनीर दम बिर्याणी. आजची पनीर दम बिर्याणी आपण जास्त प्रमाणात म्हणजेच 10 ते 12 जणांसाठी बनवणार आहोत. ते पण अगदी सविस्तरपणे आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने आज मी तुम्हाला पनीर दम बिर्याणी बनवून दाखवणार आहे. तर मग अचानक पाहुणे येऊ देत किंवा कोणतीही पार्टी असू देत, परफेक्ट प्रमाणात तुम्ही ही पनीर दम बिर्याणी बनवू शकता. या पनीर बिर्याणीसाठी मी तुम्हाला वजनी प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे, तर इझिली तुम्ही ही पनीर बिर्याणी बनवू शकता. चला तर मग बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. पहिली स्टेप बघूयात. पनीर दम बिर्याणीसाठी सगळ्यात आधी आपल्याला तांदळाचं आणि पनीरचं प्रमाण बघायचं आहे. तर इथे मी 1 किलो लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि 1 किलो तांदळासाठी इथे मी 750 ग्राम पनीर घेतलेले आहेत. 10 ते 12 जणांसाठी बिर्याणी बनवायची असेल तर हे परफेक्ट प्रमाण आहे. आता आपल्याला तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवायचे आहे. त्याचसोबत पनीरचे मीडियम साईजचे तुकडे सुद्धा करून घ्यायचे आहेत. इथे मी आधीच तुकडे करून घेतले होते. पनीर बिर्याणीमध्ये पनीरचे शक्यतो असे चौकोनीच तुकडे करायचे, त्यामुळे पनीर तुटत नाही. दुसऱ्या स्टेपमध्ये आता आपल्याला पनीर दम बिर्याणीसाठीचा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी तांदूळ आधीच पाऊण तास भिजवून घेतलेला आहे. आता तांदूळ शिजवण्यासाठी काय काय खडे मसाले लागतात ते पाहूयात. 3 ते 4 तमालपत्र घेतले, 6 ते 7 हिरव्या वेलच्या, 2 मोठ्या वेलच्या घेतलेत, 1 चमचा शहाजिरं, 1 चमचा साधं जिरं घेतले, 7 ते 8 लवंगा घेतले, 2 ते 3 चक्री फूल, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेतले आणि 2 ते 3 जावित्री घेतली आहे. त्याचसोबत अर्धा लिंबू घेतलाय आणि 4 ते 5 चमचे म्हणजेच साधारण 50 ते 60 ग्रॅम मीठ घेतलंय. आता आपण पुढची कृती करूयात. तर इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलंय. आता यामध्ये आपण सर्व खडे मसाले घालून घेऊयात आणि सोबतच यामध्ये तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे. तेल घालून झाल्यावर हे सर्व खडे मसाले आपण एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाण्याला छान खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. साधारण 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे. गॅस कमी करून यामध्ये जे मोठे मोठे खडे मसाले आहेत ते काढून टाकायचे आहेत. तर आपण यातले सर्व खडे मसाले काढून टाकूयात. आता यामध्ये घालायचा आहे लिंबाचा रस. लिंबाचा रस घातल्याने जे पाणी काळपट दिसते त्याचा थोडासा रंग क्लिअर होतो. आता सोबतच घालूया 4 ते 5 चमचे मीठ. आता मीठ घालून हे पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तांदूळ शिजवताना मीठ थोडंसं जास्तच घालायचं आहे, कारण जेव्हा आपण भातामधलं पाणी काढतो त्याच्याबरोबर एक्स्ट्राचं जे मीठ असतं ते निघून जातं. आता बिर्याणीचं तांदूळ शिजवण्यासाठी पाणी छान उकळलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे तांदूळ. तांदूळ घालताना काळजीपूर्वक तांदूळ घालायचं आहे, कारण पाणी खूप उकळलेलं आहे. तर अशा प्रकारे सर्व तांदूळ घालून झालेले आहेत. बिर्याणीसाठी आपल्याला 70 ते 80% तांदूळ शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवून तांदूळ शिजवून घेऊयात. साधारण 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूयात तांदूळ शिजला की नाही ते. तर काय करायचं, एक शीत घ्यायचा आणि तो तोडून बघायचा. 70 ते 80% तांदूळ शिजला की तो मधून अर्धा तुटला जातो. परफेक्ट तांदूळ शिजलेला आहे. आता यातलं सर्व पाणी काढून टाकूयात. यातलं सर्व पाणी काढून संपूर्ण भात आपण थंड करून घेऊयात. बिर्याणीसाठीचा भात तयार आहे. आता आपण तिसरी स्टेप पाहूयात. तर त्यामध्ये आपण बिर्याणीसाठीची ग्रेव्ही बनवणार आहोत. तर ग्रेव्हीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात. तर इथे सर्व पनीर तेल घालून फ्राय करून घेतले आहेत. सोबतच अर्धा किलो दही घेतले. 4 ते 5 मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. साधारण 300 ग्रॅम टोमॅटोची प्युरी आहे. त्याचबरोबर 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक कापून घेतले.
साधारण 400 ग्राम कांदे आहेत. तळलेला कांदा म्हणजे बिरिस्ता बनवण्यासाठी 3 ते 4 कांदे उभे पातळ कापून फ्राय करून घ्यायचे. साधारण 300 ते 350 ग्राम कांदे आहेत. बिरिस्ता कसा बनवायचा याची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ग्रेव्हीसाठीचे खडे मसाले पाहूया. 10 ते 12 लवंगा घेतलेत, 1 जावित्री, 2 इंच दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 हिरव्या वेलच्या, 2 मोठ्या वेलच्या, 1 चमचा साधं जिरं घेतलं, 2 ते 3 तमालपत्र घेतलेत, 2 ते 3 चक्रीफूल घेतलेत. आता आपण बाकीचं साहित्य बघूयात. 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलंय, 7 ते 8 तिखट हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्यात, 2 चमचे म्हणजेच साधारण 10 ग्राम धना पावडर घेतली आहे, 4 चमचे काश्मीरी लाल मसाला घेतला आहे, साधारण 20 ग्राम मसाला आहे, 2 चमचे गरम मसाला घेतला आहे, साधारण 10 ग्राम गरम मसाला आहे, 1 चमचा हळद घेतली आहे, हळद 5 ग्राम आहे, 2 चमचे मीठ घेतले, मीठ साधारण 20 ग्राम आहे, 4 चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आहे, आलं लसूण पेस्ट 30 ते 35 ग्राम आहे. त्याचसोबत अर्धा कप कोथिंबीर घेतली आहे. स्टेप 4 मध्ये आपण बिर्याणीची ग्रेव्ही बनवायला घेऊयात. तर इथे एक मोठं जाड तळाचं पातेलं घ्यायचं आहे. त्यात 8 ते 10 टेबलस्पून तेल म्हणजे साधारण 100 ते 120 ग्राम तेल घालायचे. सोबतच 2 टेबलस्पून तूपसुद्धा घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि खडे मसाले आपल्याला 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचे आहेत. खडे मसाले मस्त परतून झालेत. आता यामध्ये घालायचे आहेत मिरच्या. मिरच्यासुद्धा आपल्याला थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत. सोबतच घालायची आहे आलं लसूण पेस्ट. कोणतीही बिर्याणी बनवताना शक्यतो ताजे आलं लसूण पेस्ट वापरा, त्याने बिर्याणीला चव खूप छान येते. आलं लसूण पेस्ट कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट मिनिटभर परतून झालेली आहे. आता यामध्ये घालूयात बारीक कापलेला कांदा. कांदा आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करून परतून घ्यायचा आहे. कांदा जेवढा बारीक कापाल तेवढा तो लवकर शिजेल. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतवायचा नाही आहे, हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे. कांदा मस्त परतून झाला आहे. आता यामध्ये घालूयात टोमॅटो प्युरी. टोमॅटोचा आंबटपणा जाईपर्यंत शिजवून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं टोमॅटो प्युरी छान परतून घेतली आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटो प्युरी छान शिजवून घ्यायची आहे. साधारण 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. आता यावरचं झाकण काढून चेक करूयात. तुम्ही पाहू शकता टोमॅटोला मस्त तेल सुटलं आहे. इथे मी 2 ते 3 वेळा झाकण काढून प्युरी परतून घेतली होती. अशी अधेमध्ये प्युरी परतून घेतली की मसाला करपत नाही आणि प्युरीसुद्धा छान शिजली जाते. सर्व मसाले छान एकजीव करून झालेले आहेत, छान परतून झालेले आहेत. आता यामध्ये घालूयात पावडर मसाले. तर सगळ्यात पहिले घालूया हळद, धना पावडर आणि सोबतच घालूया काश्मीरी लाल मिरची पावडर. गरम मसाला आपण नंतर घालणार आहोत. आता हे सर्व पावडर मसाले या ग्रेव्हीमध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत. सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत. आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपण घालायचं आहे दही. बिर्याणीमध्ये दही घालताना शक्यतो ताजं दही वापरायचं आहे, जेणेकरून बिर्याणी जास्त आंबट होणार नाही. आता हे दही आपण ग्रेव्हीमध्ये छान एकजीव करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता दही ग्रेव्हीमध्ये छान एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे बिरिस्ता. तर इथे मी अर्धा बिरिस्ता घालणार आहे आणि उरलेला बिरिस्ता आपण भातावर लेयर देण्यासाठी ठेवूयात. सोबतच कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि त्याचसोबत मीठसुद्धा घालायचं आहे. तर इथे मी ग्रेव्हीचं सर्व मीठ घालून घेतलेलं आहे.
आता आपण हे सर्व साहित्य ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये छान एकजीव करून झालेले आहेत। आता यामध्ये घालायचे आहेत तळलेले पनीरचे तुकडे। पनीर आपल्याला ग्रेव्हीमध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पनीर छान एकजीव झालेला आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत गरम मसाला। गरम मसाल्याऐवजी तुम्ही बिर्याणी मसालासुद्धा वापरू शकता। आता हा गरम मसाला आपल्याला या पनीर आणि ग्रेव्हीमध्ये छान एकजीव करून घ्यायचा आहे। ग्रेव्हीमध्ये पनीर आणि सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत। आता यावर झाकण ठेवायचे आहे आणि ही ग्रेव्ही पुन्हा 5 ते 10 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे। असं केल्याने पनीरमध्ये सर्व ग्रेव्ही आणि मसाले छान एकजीव होतात। साधारण 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला मस्त तवंग सुटलेला आहे, मस्त तरी सुटलेली आहे। आता आपण हा मसाला पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेऊया। बिर्याणीसाठीची लागणारी ग्रेव्ही बनवून तयार आहे। आता आपण पुढची कृती करूयात। आता आपण पाहूयात स्टेप 5। तर इथे आपल्याला भाताचे लेयर्स देऊन घ्यायचे आहेत। पनीर बिर्याणीसाठीची ग्रेव्ही आणि शिजवलेला भात तयार आहे। तर आता आपण लेयर्स लावून घेऊयात। तर इथे मी अर्धी ग्रेव्ही काढून ठेवली आहे आणि आता ह्या अर्ध्या ग्रेव्हीमध्ये वरून आपण भात घालणार आहोत। भात घालताना भात चारी बाजूनी पसरून घालायचे आहे। भाताची लेयर देऊन झाली आहे। आता यावर घालूयात थोडासा बिरिस्ता। 1 ते 2 चमचे थोडंसं तूप घालायचं आहे। सोबतच वरून थोडं केसर घातलेलं दूध घालायचं आहे। तर इथे मी 10 ते 12 केशराच्या काड्या कोमट दुधामध्ये भिजवून ठेवल्या होत्या। जर तुमच्याकडे केसर घातलेलं दूध नसेल तर त्याऐवजी तुम्ही येलो फूड कलर वापरला तरीसुद्धा चालेल। थोडेसे काजूचे तुकडे घालूयात। इथे मी काजू थोडेसे तळून घेतले होते। काजू नसतील घालायचे तर तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल। सोबतच आपण घालायची आहे थोडीशी कोथिंबीर। जर तुमच्याकडे पुदिन्याची पानं असतील ती घातली तरीसुद्धा चालेल। अशाच प्रकारे आपण सर्व लेयर्स देऊन घेऊयात। तर अशाच प्रकारे मी 3 लेयर देऊन घेतले। आता वरून घालायचं आहे थोडंसं केशराचं दूध। आता आपल्याला वरून याला फॉईल पेपरने झाकून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे फॉईल पेपर असेल तर तुम्ही नक्की लावा। फॉईल पेपर लावल्याने बिर्याणीला दम छान बसतो आणि बिर्याणी छान शिजली जाते। फॉईल पेपर लावल्याने वाफसुद्धा बाहेर येत नाही, त्यामुळे पनीर बिर्याणी परफेक्ट शिजली जाते। तुम्ही पाहू शकता पातेल्याला छान फॉईल पेपर लावून झालं आहे। आता आपण हे पातेलं दम द्यायला ठेवूयात। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि ही दम बिर्याणी 25 ते 30 मिनिटं छान वाफवून घ्यायची आहे। बरोबर अर्धा तास झालेला आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि बिर्याणी थोडी थंड करून घेते। बिर्याणी थंड झाली आहे। आता आपण ह्याचा फॉईल पेपर काढून घेऊयात। वाव, मस्तच। तुम्ही पाहू शकता मस्त परफेक्ट अशी पनीर दम बिर्याणी बनवून तयार झाली आहे। पनीर दम बिर्याणीचा सुगंध तर एकदम भारी येतोय। आता ही पनीर दम बिर्याणी आपण गरमागरम सर्व करूया। या प्रमाणामध्ये सांगितलेली पनीर दम बिर्याणी बरोबर 10 ते 12 जणांना पुरते। सर्व ग्रेव्ही भाताला व्यवस्थित लागलेली आहे आणि भातसुद्धा एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे। तुम्हीसुद्धा एकदा ही पनीर बिर्याणी नक्की बनवून बघा। ही बिर्याणी तुम्ही रायता, कोशिंबीर आणि दह्यासोबत सर्व करू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत।